कंपनीमध्ये 10-10 तास काम करून केमिकलच्या संपर्कात येऊन कितीतरी चॅलेंजेसला फाईट करत असताना निर्णय घेतला नोकरी सोडण्याचा आणि नोकरी सोडून घरी आलो. माझं शिक्षण MSc, मिसेसचं शिक्षण इंजिनिअरिंग झालेलं आणि आम्ही दोघंही शेती करायला लागलो, गायांच्या धारा काढायला लागलो, गायांचं शेण काढायला लागलो. कारण त्या स्टेजवर असे लोक बघायला मिळाले, त्यांचं वय, अनुभव, शिक्षण काहीच मॅच होत नाहीये, तरी ती लोक आज मोठ्या लेवलला इन्कम करत आहेत. हायएस्ट पे आउट या बिझनेसच्या माध्यमातून 1,74,000 रुपये घेऊ शकलो. परिस्थिती बदलली तेव्हा समजलं कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा सुद्धा आपोआप आदराने झुकतात. नमस्कार, माझं नाव धनंजय गागरे. प्रॉपर अहिल्यानगर मधील पारनेर तालुक्यातील पळशी या छोट्याशा खेडेगावात जन्म झाला. मित्रांनो, पाहायला गेलं तर घरची परिस्थिती एकदम हालाकीची. मिडल क्लास फॅमिलीमध्ये मी आलो. 10वी पर्यंत शिक्षण गावातच झालं. आई वडिलांचं लग्न वडील 7वीत असताना आणि आई पहिलीमध्ये असताना झालं. बघायला गेलं तर घरामध्ये 2 मोठे भाऊ, मी सगळ्यात लहान आणि आई वडील. 10वी पर्यंत शिक्षण गावात झालं. पुढील शिक्षणासाठी 20 किलोमीटर लांब जावं लागलं. ते शिक्षण करत असताना बसचा प्रवास, हालाकीची परिस्थिती, असं वाटलं की काहीतरी वेगळं केलं पाहिजे. म्हणून पुढील शिक्षणासाठी आई वडिलांनी आणि 2 मोठ्या भावांनी पुणे या ठिकाणी पाठवलं. आई वडील आणि 2 मोठे भाऊ यांनी परिस्थितीची चणचण कधीच भासू दिली नाही. पुढील शिक्षण केलं. 2 वर्ष पुण्याचा प्रवास. पुण्यात शिक्षण केलं वाडिया कॉलेजमध्ये. MSc शिक्षण पूर्ण झालं. मित्रांनो, मास्टर डिग्री झाली. खूप आनंद झाला डिग्री हातात पडल्यानंतर. म्हणजे डिग्री तर हातात पडली, पुढे काय करायचं? तर जॉबच्या शोधामध्ये असताना इंटरव्ह्यू दिला फायझर मल्टीनॅशनल या कंपनीमध्ये. आणि मित्रांनो, गरीब घरातला मुलगा फायझर मल्टीनॅशनल कंपनीमध्ये R&D सेक्टरला जॉब मिळाला, नोकरी मिळाली. घरचे खूप खुश झाले, मी सुद्धा खुश झालो. मित्रांनो, कामाला सुरुवात झाल्याच्या नंतर 2 वर्ष फायझर मल्टीनॅशनल या कंपनीमध्ये काम केलं. पण असं समजलं की कंपनी स्विच केली, कंपनी बदलली की पगार वाढतो, इन्कम वाढतो. कंपनी स्विच केली आणि तिथूनच माझ्या आयुष्याच्या संघर्षाला सुरुवात झाली. सेकंड कंपनी मॅक्लॉड फार्मास्युटिकल, मुंबई अंधेरी या ठिकाणी काम करत असताना मित्रांनो, स्किन इन्फेक्शनचे प्रॉब्लेम वाढले, हेल्थचे इश्यू वाढले. कंपनीमध्ये 10-10 तास काम करून केमिकलच्या संपर्कात येऊन कितीतरी चॅलेंजेसला फाईट करत असताना असं वाटलं की परत कंपनी चेंज करावी. मुंबईचा काही दिवसांचा प्रवास झाला आणि डायरेक्टली महाराष्ट्र सोडून गोव्यामध्ये जॉबला गेलो. मित्रांनो, इंडिगो रेमेडीज या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये काम करत असताना परत अडचणीला परत संघर्ष, सेम प्रॉब्लेम, सेम अडचणी. 8-10-12 तास कंपनीमध्ये काम करत असताना संघर्ष संपत नव्हता, थांबत नव्हता. इन्कम तर मिळाला, पैसे तर मिळाले, पण सगळ्यात महत्त्वाचं आरोग्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हते. त्या दरम्यानच्या काळामध्ये लग्न पण झालं. फॅमिली खूप लांब, फॅमिली महाराष्ट्रामध्ये गावाकडं. मी म्हटलं काय करतोय, फॅमिलीपासून लांब आणि इथं कंपनीमध्ये नोकरी करतोय. सगळ्या गोष्टी पूर्ण होत नव्हत्या, मनासारखी जिंदगी नव्हती. त्याच काळामध्ये मित्रांनो निर्णय घेतला नोकरी सोडण्याचा आणि नोकरी सोडून घरी आलो. घरी आल्यानंतर मित्रांनो, घरी शेती आणि गाया याच्यामध्ये जीवन गुरफटत गेलं. माझं शिक्षण MSc, मिसेसचं शिक्षण इंजिनिअरिंग झालेलं आणि आम्ही दोघंही शेती करायला लागलो, गायांच्या धारा काढायला लागलो, गायांचं शेण काढायला लागलो. आणि हे करत असताना अक्षरशः लाज वाटत होती, परिस्थितीची कीव येत होती. पण असं वाटलं, पाहुण्यांच्या नातेवाईकाच्या बघणाऱ्या नजरा बदललेल्या दिसत होत्या. आणि हे करत असताना असं वाटलं काहीतरी केलं पाहिजे. म्हणून दोघंही नवरा बायको आम्ही एका शोरूममध्ये जॉबला लागलो, एका पाहुण्यांच्या शोरूममध्ये कामाला लागलो. तिथं काम करत असताना दोघांना 40-50 हजार रुपये यायला लागले. पण तिथंही जीवन सॅटिस्फाईड नव्हतं, लाईफ सॅटिस्फाईड नव्हती. काय असं वाटतंय कुठे बसलोय, काय करतोय? ज्या लाईफस्टाईलची सवय लागली होती फार्मास्युटिकल कंपनीमध्ये फायझरमध्ये असताना, ती जिंदगी मला इथं असं वाटत होतं सगळं दुसरं झालंय, सगळं पुसलंय, काहीच दिसत नव्हतं, पूर्ण अंधकार होता. असं वाटतंय कुठे चाललंय जीवन. आज MSc शिक्षण झालंय, मिसेसचे इंजिनिअरिंग झाले आणि काय करतोय, शोरूममध्ये काम करतोय. शोरूममध्ये काम करत असताना असं वाटत होतं काहीतरी वेगळं जिंदगी झाली पाहिजेत, पण कुठेतरी मार्ग उपलब्ध नव्हता. पण शोरूममध्ये मी आज त्या शोरूममध्ये मॅनेजरचं काम करत होतो. पण एक सेल पर्सन ज्यांनी कधी इन केली नव्हती, शर्टिंग केली नव्हती, त्यांना मी सुटापुटात पाहिलं. म्हटलं तुम्ही काय करताय? तर त्यांनी मला सांगितलं, त्यांनी मला एका प्रोग्रामला इन्व्हाइट केलं. आणि त्या प्रोग्रामला इन्व्हाइट केल्यानंतर शनिवारचा दिवस होता. मित्रांनो, मला आठवतंय शोरूम संध्याकाळी सुटलं. शोरूम सोडल्यानंतर मी शोरूमपासून 50 किलोमीटर असलेल्या पुणे या ठिकाणी आलो. पुणे या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांना मी सांगितलं, सर काय करता? त्यांनी मला एका प्रोग्रामला इन्व्हाइट केलं. आणि तो प्रोग्राम होता सनेज मार्केटिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा CEO प्रोग्राम, कंझ्युमर एम्पॉवरमेंट अपॉर्च्युनिटी प्रोग्राम. त्या प्रोग्रामला आल्यानंतर मला एक नवी दिशा मिळाली. त्या प्रोग्रामला आल्यानंतर मला समजलं इथं वयाची अट नाहीये, शिक्षणाची अट नाहीये, तुम्ही इथं पॅसिव्ह इन्कम घेऊ शकता, लाईफ
लाईफस्टाईल जगू शकता, कारण त्या स्टेजवर असे लोक बघायला मिळाले, त्यांचं वय, अनुभव, शिक्षण काहीच मॅच होत नाहीये, तरीही ती लोक आज मोठ्या लेवलला इन्कम करत आहेत. तर मी स्वतःला प्रश्न विचारला, धनंजय आज काय करतोय? या अशा शोरूम मध्ये काम करण्यापेक्षा तुझी जिंदगी लाविश होऊ शकते जर एक निर्णय घेतला तर. मित्रांनो, त्या क्षणी स्वतःहून त्या व्यक्तीला विचारलं, काय करायचंय, कसं करायचंय, मला सांगा, मी सगळं करण्यासाठी तयार आहे. मित्रांनो, कामाला सुरुवात केली. या कामाला सुरुवात केल्यानंतर या बिझनेसमध्ये माझ्या कुटुंबातलं, खानदानातलं कुणी सक्सेस झालेलं नव्हतं, म्हणून घरच्यांचा काहीतरी गैरसमज होता. मग कामाला सुरुवात केलं, पहिला विरोध झाला मला फॅमिलीतून, पहिला विरोध झाला आई वडिलांकडून, पहिला विरोध झाला मोठ्या भावांकडून. कारण कोणाच्याच घरच्यांना वाटत नाही आपल्या घरच्या व्यक्तीचं नुकसान व्हावं, कोणत्याच आई वडिलांना वाटत नाही मुलाचं नुकसान झालं पाहिजे, म्हणून ते त्यांच्या जागेवर बरोबर होते, त्यांचा अनुभव त्यांच्या जागेवर बरोबर होता. मित्रांनो, पण ही इंडस्ट्री, डायरेक्ट सेलिंग प्लॅटफॉर्म हा मला समजला होता, सनेश काय आहे हे मला समजलं होतं, ESI एज्युकेशन सिस्टम काय आहे हे मला समजलं होतं, महागुरूंचे विचार काय हे मला समजलं होतं. म्हणून मी इथं निर्णय घेतला. निर्णय घेतल्यानंतर मित्रांनो, पहिला पेआउट, आज या कामाला सुरुवात केली. अडचणी आल्या, संघर्ष आल्या, तकलीफ आली. फर्स्ट पेआउटाला 1300 रुपयाचा, सेकंड पेआउटाला 8000 रुपये, थर्ड पेआउटाला 22,000 रुपये, हायएस्ट पेआउट याच बिझनेसच्या माध्यमातून 1,74,000 रुपये घेऊ शकलो. याच बिझनेसच्या माध्यमातून 10 लाखाची टाटा टिगोर टॉप मॉडेलची कार झाली. या बिझनेसच्या माध्यमातून दोन वेळा फॉरेनला जाऊन आलो. पहिली टूर झाली दुबईची, दुसरी टूर झाली थायलंड, मलेशिया, नंतर तिसऱ्या टूरला आता जातोय. तिसरा ट्रिप आहे सिंगापूरचा. मित्रांनो, ही लक्झरियस लाईफस्टाईल या बिझनेसच्या माध्यमातून आज जगायला सुरुवात झाली. 1 लाख क्रॉस महिन्याचा इन्कम यायला लागला. त्यावेळी घरच्यांना वाटलं की मुलगा काहीतरी करतोय. जो निर्णय मी घेतला होता तो निर्णय घरच्यांना वाटलं आणि प्रूव्हन केलं, आणि घरचे म्हटले बरं झालं तू हा निर्णय घेतला. आणि मित्रांनो, तिथून एक जिंदगीची सुरुवात व्हायला लागली. असं वाटतं माझा पुनर्जन्म झाला की काय. असं म्हटलं जातं, जीवन जगत असताना एका मार्गदर्शकाची गरज असते. असे या बिझनेसमध्ये मला मार्गदर्शन मिळालं. ESI एज्युकेशन सिस्टम ही सनेज कंपनी, आणि सगळ्या अवघा महाराष्ट्राच्या व्यक्तीला फॉलो करतो डॉक्टर अशोकजी तोडमल सर यांच्या मार्गदर्शनाने मित्रांनो कामाला सुरुवात केली. सनेजला स्टार्टअप केलं, सुरुवात केलं. ESI एज्युकेशन सिस्टम वर्ल्ड नंबर 1 सिस्टमचा सपोर्ट इथं मिळाला. मित्रांनो, आज ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने एज्युकेशन घेत असताना, बिझनेसला स्टार्टअप करत असताना, आज इथं अशोक सरांचे विचार आणि सनेज सिस्टम, जबरदस्त प्रोडक्ट, जबरदस्त कंपनी, गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन फॉलो करणारी कंपनी, सगळ्या गोष्टीचे फुलफिलमेंट असणारी कंपनी आज मला इथं मिळाली. जसं माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम होते, माझ्या आयुष्यामध्ये संघर्ष होते, माझ्या दिशाहीन झालो होतो, मला सनेज कंपनी जर मिळाली नसती ना मित्रांनो, तर मी आज कुठेतरी त्याच लाईफस्टाईलमध्ये जगत असतो. सनेज कंपनी मला मिळाली, ESI एज्युकेशन सिस्टम मला मिळाली, आणि महागुरूंचे विचार मला मिळाले, आणि ग्रेट गुरूंचे मार्गदर्शन मला मिळाले, आणि या बिझनेसच्या माध्यमातून आज लक्झरियस लाईफस्टाईलच्या दिशेने वाटचाल करायला लागलो. आणि इथं आज मी एकटाच पैसे कमवत नाहीये, एकटाच कमवत होते महत्वाचं नाहीये, आज माझी गाडी झाली महत्वाचं नाहीये, टीम मधून 7 लोकांच्या कारची डिलिव्हरी झाली. मित्रांनो, ही ताकद माझी नाहीये, ही ताकद आहे सनेज कंपनीची, ही ताकद आहे ESI एज्युकेशन सिस्टमची, ही ताकद आहे डायरेक्ट सेलिंग प्लॅटफॉर्मची. जसं मी अडचणीमध्ये असताना, मी संघर्षामध्ये असताना मला हा बिझनेस मिळाला, ही ESI सिस्टम मिळाली, सनेज कंपनी मिळाली. मित्रांनो, असंच हे तुम्हालाही या बिझनेसमध्ये येण्यासाठी, या क्वालिटी प्रोडक्ट सोबत काम करण्यासाठी, तुमच्या घरातली हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. विश यू हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. थँक्यू.